छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 दिवसांपूर्वी एका गायीच्या वासराला मोकाट पिसाळलेला कुत्रा चावला होता। ते वासरू दगावलं, पण या वासराच्या मृत्यूचा धसका संपूर्ण गावाने घेतलाय। नेमका का बघूयात याबाबतचा हा शॉकिंग रिपोर्ट। संभाजीनगरच्या म्हारोळा गावात एक पिसाळलेला कुत्रा चावल्यानं वासराचा मृत्यू झाला। वासरू गेलं हे वाईटच, पण या मृत्यूमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली। कारण काय तर जे वासरू मेलं ते त्याच्या आईचं म्हणजे गाईचं दूध प्यायचं, आणि त्याच गाईचं दूध जवळपास संपूर्ण गाव पित होतं। त्यामुळे अख्ख्या गावात घबराट पसरली। गावकरी इतके घाबरलेत की रेबीजची लस घेण्यासाठी गर्दी करू लागलेत। शासकीय रुग्णालयात रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी गावकऱ्यांनी अक्षरशः रांगा लावल्या। डॉक्टरला बोललो त्यांनी त्याला दाखवायला। डॉक्टर म्हणाले कुत्रे चावलेले, त्याला एक साईडला बांधून ठेव, बाकी काही नाही, त्याला एक साईडला बांधून ठेवलं। 1-2 दिवसांनी मरलं। काय होत होतं त्याला म्हणजे तुम्हाला? काय नाही, ते फक्त टक्कर मारत झाडाला, बाकी काही करत नाही। तुम्ही गावाल्यांना काय सांगितलं, काय झालं? नाही, गावाल्याला आम्ही याच्यामुळे सांगितलं, आम्ही ते दूध विकत होतो ना, गावाल्याला नाही सांगितलं, आमचे ते लोक आहे 1-2 जण त्यांना आम्ही दूध देत होतो, त्यांना सांगितलं होतं। काय सांगितलं? गाईला वासराला पिसाळ कुत्र चावलं होतं, तर तुम्ही इंजेक्शन घेऊन टाका। गावात अशी चर्चा झाली, गावात चर्चा झाली की लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं। ते जे दुधामधून जे लोकांना दूध देत होते त्या गाईच्या पिल्लाला पिसाळलेलं कुत्रं चावलं होतं। तर मग ते पिल्लो जे गाईला पिल्लेलं होतं, तर मग लोकांच्या त्याला भीत होते। 2 दिवसापासून गावामध्ये चर्चा चालू, त्याच्यामुळे आज लाईन लागलेली। कुत्रा पिसाळलेला होता, त्यामुळे वासराचा मृत्यू रेबीजनं झाला अशी भीती गावकऱ्यांना आहे। असं असेल तर त्या वासरानं ज्या गाईचं दूध प्यायलं त्या गाईचं दूध प्यायल्यानं गावकऱ्यांना रेबीज होऊ शकतो का, याबाबत गावात संभ्रमाचं वातावरण आहे। नेमकं घडलं असं आहे की एका गाईच्या वासराला एका कुत्र्याने चावलेलं होतं, आणि ते गाईचं वासरू गाईला दूध पिलं, आणि त्याच गाईचं दूध गावातल्या अनेक लोकांना त्यांनी दिलेलं असल्यामुळे लोकांमध्ये भीतीची दहशत निर्माण झाली। हे वासरू गेलेलं आहे, रेबीजने गेलं असं गावकऱ्यांचं म्हणणं आलं, आणि आम्हालाही रेबीज होतो की काय ते दूध आणि दुधाचे प्रोडक्ट, दही वगैरे खाल्ल्यामुळे। त्यामुळे सगळे गावकरी घाबरलेले आहे। अतिशय भीतीचं वातावरण आहे इथे लोकांमध्ये, आणि त्यांना असं वाटतंय की आपल्याला रेबीज होऊन आपण जातो की काय, कारण रेबीज हा बरा होणारा इलाज नाही एकदा झाल्यावरती। त्यामुळे लोक इथे वॅक्सिन घेण्यासाठी येत आहे। खरं तर गाईचं दूध आरोग्यासाठी चांगलं असतं, पण इथे घडलं भलतंच। त्यामुळे योग्य ते स्पष्टीकरण देऊन सरकारनं गावकऱ्यांना दिलासा द्यायला हवा। अगदीच गरजेचं असेल तर रेबीज इंजेक्शन देऊन गावकऱ्यांच्या मनातली भीती घालवायला हवी। सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर।